लहान लेकरं घेऊन यायचं काय बंद आहे का असं वाटत असेल. आलो होतो तेव्हा असं वाटलंच नाही की एवढा पाऊस रस्त्यात आम्हाला सकाळी आज लवकर उठलो आणि आवरून घेतलं होतं. मग काय आवरणं झालेच आहे तर आता आपण देवाला जाऊन येऊ असं आम्ही ठरवलं आणि जाताना काय पाऊस पाण्याचं काही कुठंच काहीच चिन्ह दिसत नव्हते म्हणून आम्ही निघालो जाण्यासाठी. तर इथं काहीच असं नव्हतं. मग काय रस्त्यामध्ये गेल्याच्या नंतर अर्ध्या वाटेमध्येच इतका आभाळ आणि अचानकच धो-धोचा पाऊस रस्त्यात आम्हाला गाठला. आम्ही आमचंच आवरून गेलो होतो. पोटा पाण्याची काही सोय केली नव्हती. मग काय गाडीतच आधीच्या वेळेस घेतलेले जे होते वाट्याचे वगैरे पुढे ते आम्हाला डिकीमध्ये सापडले आणि त्या वेळेनं तर मारला त्याच्यावर पाव. मग मी पण त्यांच्यासोबत मारला आणि त्याच्यासोबतच लगेच तियाच्या पप्पांनी पण आणि आमच्या दादानं पण. सगळ्यांनीच आम्ही थोडे थोडे खाल्लेत आणि पाऊस मग तितक्यातच असं वाटलं नव्हतं येईल. पण खूपच मोठा आला. आधी थेंब थेंब पाऊस आला. आता वाटलं थोडंसं येईल. नंतर कशाचं. जास्तीचा जसं-जसं आम्ही जवळ पोहोचायला लागलो तसाच जोराचा पाऊस सुरू झाला. माझी क्यू म्हणते, "मम्मी चल मला घसरगुंडी खेळायची, घसरगुंडी खेळायची." मग आज म्हणलं थोडंसं लवकर झालंय, तर लेकरांना पण थोडंसं खेळून यावं. पण कशाचं. बिचारीला त्यावेळी पण खेळायला नाही भेटलं. तिने तिथल्या साईडच्या घसरगुंड्या मम्मी खेळायचं म्हणली, पण ते काही उघडलं नव्हतं आणि एवढा जोराचा पाऊस होता. आता खेळणं कशाचं शक्य आलंय. आणि एवढ्या सकाळी आमच्यासाठी थोडीच कोणी उघडून ठेवणार आहे. तिला म्हणलं आम्ही परतच्या वेळेस लगेच तुला आपण उद्या येऊ खेळायला घेऊन येतो. म्हणून लेकरू असं शांत बसलं. पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. 10-15 मिनिटं जोराचाच पाऊस आणखीन वाढला. मग आम्ही तसंच थोडा पाऊस असताना गाडीत येऊन पोहोचलो एकदाचे आणि सगळेच जण आम्ही भिजून असे गेलो होतो गाडीतून मंदिरापर्यंत येईपर्यंत. बाहेर एवढ्या कमी वेळामध्ये एवढा जास्त पाऊस पडून गेला होता आणि आजूबाजूचा परिसर तर पावसाने एवढा छान असा दिसू लागला. वाटू लागलं इथंच किती वेळ असं बसून राहावं. कारण का एवढा जास्त उकाडा आता सध्या काही दिवस झालं वाढतच चाललेला होता. मध्येच पाऊस पडायला आणि मध्येच एवढी गरमी जास्त व्हायली की सांगायची सोयच नाही. मध्ये आल्याच्या नंतर माझी क्यूबाई झाली आणि तिथलं हळदी कुंकाचं जे टीका असते ती आमच्या सगळ्यांच्या कपाळावर लावायला लागली आणि मध्येच देवीचा अभिषेक वगैरे सुरू होता. आरतीचा थोडा वेळ बाकी होता त्याच्यामुळे आम्हाला का तेवढा वेळ थांबणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि यायला वापस निघालो आणि मध्येच मग छान असा पाऊस पडून गेल्यामुळे या ठिकाणी छोटे-छोटे असं पाणी काही ठिकाणी साचलं होतं. त्यामध्ये माझ्या क्यूबाईचा धिंगाणा आपला नेहमीसारखाच सुरू. त्याच्यामध्ये छपक-छपक म्हणत आपल्या उड्या मारत होते आणि दिविजाला पण थंड-थंड हवा आणि थोडे-थोडे पडायलेले थेंब खूप छान वाटत आहे. मोठ्यांना पण सगळ्यांना पहिला पाऊस, पहिले काही पावसाचे दिवस खूप छान असं मस्त वाटते. कारण का उकाडा एवढा जास्त वाढलाय की ते नको नकोसं झालंय सगळं सध्याचं वातावरण. एवढा मोठा आलेला पाऊस थोडासा कमी झाला होता आणि मस्त आजूबाजूचं वातावरण छान असल्यामुळं आम्ही तर नाही बसलो गाडीमध्ये. तियाच्या पप्पांना एकट्यांनाच म्हणलं तुम्ही गाडी घेऊन या गेटपर्यंत, आम्ही येतो पायानं चालत. आणि तिथं लगेच तियाला थोडंसं आणखीन पाणी गाडीपाशी साचलेलं दिसलं. मग बाईला तेवढंच पाहिजे. पाणी दिसायलाच उशीर. लगेच लागते उड्या मारायला. आणि कोणत्याही लहान लेकराचं तेच काम. पाणी वगैरे चिखल काही दिसो लगेच त्याच्यामध्ये उड्या मारायला लागतात. त्यातलीच माझी किऊ पण आहे. माझी कोंबड भाजी आणि ती समोर निघाले आणि मी आणि दिविजा मागे. दोघांच्या मागे तियाचे पप्पा कासवाच्या स्पीडने. एवढी जास्त स्पीड होती त्यांच्या कारची की ते आम्हाला पण पार करू शकत नव्हते. मग काय सस्याची स्पीड जास्त असते, जोरात पळते पण रस्त्यातच टाइमपास करते. तसं हे आमचं काम. आणि कासवाचं कसं कंटिन्यू चालत असते त्याच्यामुळे तो कासवच जिंकतो. तसंच झालं. कासव जिंकला आणि ससा हारला इथं पण. कारण का आम्ही रस्त्यामध्ये गप्पा करत आजूबाजूला इकडं तिकडं बघत आम्ही चालत होतो आणि आमचा हा कासव म्हणजे गाडी तियाच्या पप्पाची ती हळूहळू येत होती पण ती गेली समोर निघून आणि आम्ही इथं मागच थांबलो. जात असताना थोडे साचलेले पाण्याचे डोह आणि आजूबाजूला असे फुलांचे झाड. मग त्या एखाद्या झाडाचं 1-2 फुल तोडायचं असो किंवा त्या एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये उडी मारायची माझी पिऊचं किंवा तिला मध्येच काहीतरी आजूबाजूला छान असे प्राणी लावलेले आहेत त्याला बघायचा असो. मग अशाने आम्ही हळूहळू जात होतो आणि तोपर्यंत तियाचे पप्पा निघून गेले आमच्या पुढं. ज्या गार्डन मध्ये खेळायला जे भरपूर आहे ते काय खेळायला भेटलं नाही. पण पावसामुळे आजूबाजूला छान असं प्रसन्न वातावरण झालं होतं. त्यानं पण खूप चांगलं वाटत होतं आणि माझ्या किऊला हे सगळं खेळायला नाही भेटलं पण पाण्यामध्ये मात्र नक्की खेळायला भेटलं. त्याच्यामुळं माझी बाईक छान खुश झाली आणि नंतर मग आम्ही गाडीमध्ये बसून निघालो. त्याच्यामध्ये माझी ही गोंडस असं छोटंसं पिल्लू मम्मीला मस्त असं बोलायला आणि तिच्या त्या शेरणीच्या पंजांनी मला माझं नाक सगळं बोच करून काढलं. नेहमी ती अशीच करते. तर भरपूर पाऊस पडला आता आपल्याला इकडं काही प्लॉटवर येऊन पाणी वगैरे द्यायची काहीच गरज नाही. पण झालं उलटच. तिकडं एवढा धो पाऊस पडला आणि इथं काहीच नाही आणि येऊनही एक आगावचं काम परत वाढलं. थेंब थेंब पाण्यानं थोडीच इथं बांधकामावर भिजून जाणार आहे.
मग काय वापस मग मोटर चालू वगैरे केली, बांधकामावर पाणी दिलं आणि घरी येऊन पोट पाण्याची मग परत सोय केली. नाश्ता बनवला आणि तयार वगैरे होऊन बाकीचा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि हॉस्पिटलला जायला निघालो होतो. आणि बाजारामध्ये छान असे टेंभूर्णा आले, ते पण आई घेऊन आली. राहिलेले रात्री खाल्ले आणि काही उरलेले सकाळी. आणि सगळं सामान आपले भरलं आणि परत आलो दररोजच्या कामासाठी हॉस्पिटलला. आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या किऊबाईचा जोरात अभ्यास झाला. आल्या आल्या माझ्या बाईला छान असं प्रिस्क्रिप्शनवर लिहायचं होतं, पण ते दिलं नसल्यामुळं हिला या चिटपॅडवर मस्त मग आमचा कंटिन्यू झाला सुरू अभ्यास. आणि त्यामध्ये हे 99 मी आणलेलं माईक पण तिला लावायचं होतं आणि मम्मी मला पण याच्यामध्ये बोलायचं असं तिनं म्हणलं. वाव, छान. कॅमेरा सुरू केला, म्हणलं की माझ्या बाईची ओव्हर ऍक्टिंग सुरू आणि मम्मीचा लाड तर एवढा करावं वाटते मग तर पाहायचं कामच नाही. तुम्ही बघताच या व्हिडिओ मध्ये. बाईला तर खूप काही काही आगाव आगाव सुचतच राहते. माझं हे गोंडोलं बाळ असं पण माझा खूप लाडी लाडी करते आणि खूप गोड गोड असं बोलते. दिवसभर आमचं काही ना काही अभ्यास असो, खेळणं असो किंवा दुसरी काही कामं असो, कधी सायकलच खेळायची असते तर कधी अभ्यासच करायचा असतं, तर आम्हाला कधी कधी पोट दुखायला, डोकं दुखायला असं म्हणून पप्पाची नकल करायची असते. आम्ही मम्मी पप्पाकडे बघून सगळ्याच गोष्टी स्वतः करत बसतात. हे माझी क्यूबाई. हो, अशीच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. LMNOPQRST UVWXY